मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर झालेल्या अपघातात 17 जणांचा मृत्यू, 33 जण जखमी। पहिल्या लेनमध्ये उभ्या केलेल्या स्विफ्ट गाडीने घेतला अनेकांचा बळी। अपघाताला कारण ठरणाऱ्या स्विफ्ट गाडीच्या 2 वेगवेगळ्या नंबर प्लेट गाडी चोरीची किंवा गुन्हेगारांची असू शकते, पोलिसांचा संशय। अपघाताची पाहणी करायला गेलेल्या रामदास आठवलेंचा ताफाही पहिल्या लेनमध्येच थांबला। ज्या कारणामुळे अपघात झाला तीच चूक आठवलेंच्या चालकानंही केली। भाजप महामेळाव्यासाठी पुण्यात आलेल्या अमित शहांनी खडसेंसह राजकीय विषयांना दिली बगल, तर कार्यक्रमाच्या ठिकाणी भाजप आणि आप कार्यकर्त्यांमध्ये झटापट। एकनाथ खडसेंच्या राजीनाम्याचे जळगावात पडसाद, 14 खडसे समर्थक भाजप नगरसेवकांनी दिले राजीनामे। 10वीचा निकाल उद्या 11 वाजता होणार जाहीर, दुपारी 1 वाजता निकाल ऑनलाईन बघता येणार। आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांच्यावर मुंबईतल्या शिवाजी पार्कात झाले अंत्यसंस्कार, अनेक दिग्गज कलावंतांची उपस्थिती।